कला दर्पण न्यूज। हुपरी नगर परिषद अंतर्गत कार्यरत कंत्राटी सफाई, गटार स्वच्छता आणि कचरा संकलन करणाऱ्या कंत्राटी कामगारांनी शासनाच्या किमान वेतनानुसार वेतन, PF, ESI, वैधानिक सुविधा तसेच इतर न्याय मागण्यांसाठी गेल्या 10 दिवसांपासून नगर परिषद कार्यालयासमोर सुरू केलेल्या ठिय्या आंदोलनाला अखेर मोठं यश मिळालं। प्रशासनाने कामगारांच्या प्रमुख मागण्या मान्य करून त्याबाबत लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलनाची यशस्वी सांगता झाली। गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनादरम्यान कामगारांनी आपल्या हक्कांसाठी एकजुटीने संघर्ष केला। प्रशासनाकडून कोणताही ठोस निर्णय होत नसल्याने कामगारांनी आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला। उपोषणाच्या दुसऱ्याच दिवशी प्रशासनाने पुढाकार घेत मुख्याधिकारी अजय नरळे आणि हुपरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्या मध्यस्थीने सकारात्मक चर्चा केली। त्यानंतर कामगारांच्या प्रमुख मागण्या मान्य करण्यात आल्या। मुख्याधिकारी अजय नरळे यांनी कामगार संघटनेला लेखी पत्र देत शासनाच्या किमान वेतन आयोगाच्या निकषांनुसार वेतन लागू करणं, PF आणि ESI सह इतर वैधानिक सुविधा लागू करणे तसेच कामगारांचे थकीत वेतन तात्काळ अदा करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतल्याचं स्पष्ट केलं। सर्व कामगारांनी दुसऱ्या दिवसापासून नियमितपणे कामावर रुजू व्हावं असं आवाहनही त्यांनी केलं। कामगारांच्या आंदोलनाला अखिल भारत हिंदू महासभा, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना तसेच विविध सामाजिक आणि राजकीय संघटनांनी जाहीर पाठिंबा दिला होता। या प्रश्नावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, आमदार अशोकराव माने तसेच माजी आमदार सुजित मिंचेकर यांच्याकडे मंत्रालय स्तरावरही पाठपुरावा करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली। अखेर प्रशासनाने कामगारांच्या मागण्या मान्य केल्यानंतर मुख्याधिकारी अजय नरळे यांच्या हस्ते उपोषणकर्त्या कामगारांना सरबत पाजून उपोषण सोडण्यात आलं। गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या संघर्षाला यश मिळाल्याने कामगारांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालं। यावेळी उपस्थित मान्यवरांनी कामगारांच्या एकजुटीचं कौतुक करत शासनाने दिलेल्या लेखी आश्वासनांची तातडीने आणि पूर्णपणे अंमलबजावणी व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली। कामगारांच्या हक्कासाठी लढणाऱ्या सर्व संघटना, पदाधिकारी आणि नागरिकांचे कामगारांनी आभार मानले। दरम्यान या संपूर्ण आंदोलनात सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांनी भूमिका मात्र चर्चेचा विषय ठरते। दरम्यान या संपूर्ण आंदोलनात सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांची भूमिका मात्र चर्चेचा विषय ठरली। कंत्राटी सफाई कामगार गेल्या 10 दिवसांपासून आपल्या न्याय हक्कांसाठी ठिय्या आंदोलन त्यानंतर आमरण उपोषण करत असताना सत्ताधारी पक्षातील एकाही नगरसेवकाने अथवा प्रमुख पदाधिकाऱ्याने आंदोलनस्थळी भेट दिली नाही किंवा कामगारांशी संवाद साधला नाही अशी भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली। विशेष म्हणजे प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण सोडवण्याच्या वेळीही सत्ताधारी पक्षातील एकही नगरसेवक अथवा पदाधिकारी उपस्थित नव्हता। त्यामुळे कामगारांच्या प्रश्नांबाबत सत्ताधाऱ्यांची संवेदनशीलता आणि लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची भूमिका यावर नागरिकांमधून प्रश्न उपस्थित होत असून या संपूर्ण आंदोलनात विरोधी पक्षांसह विविध सामाजिक संघटना सक्रियपणे सहभागी झाल्या। मात्र सत्ताधाऱ्यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली। यावेळी मुख्याधिकारी अजय नरळे, पोलीस निरीक्षक सत्यवान हाके, मनसे जिल्हा प्रमुख दौलतराव पाटील, शिवसेना तालुका प्रमुख अजितराव सुतार, अखिल भारत हिंदू महासभेचे उपजिल्हा प्रमुख रमेश भोरे, शहर प्रमुख संजय पाटील, विभाग प्रमुख सुहास माने, शहर संघटक दादासो कामते, माजी नगरसेवक सुभाष कागले, पांडुरंग माणकापुरे, नागेश कंदाडे, पदम चौगले, उदय शिंदे, सागर पाटील, प्रशांत जाधव, अशोकराव खाडे, सूर्यकांत रावण, नितीन काकडे, राहुल हजार यांच्यासह विविध सामाजिक आणि राजकीय संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, कंत्राटी सफाई कामगार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.